माझे नाव आर्या शिलादरेकर. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री छत्रपती विद्यालय वावोशी. मी आज तुमच्या सर्वांसमोर प्लॅस्टिक एक समस्या या विषयावर चर्चा करणार आहे. प्लॅस्टिक एक अशी महामारी या पर्यावरणात पसरली आहे की ती सगळीकडे म्हणजेच प्राणी पक्षी सगळ्यांच्या जीवनामध्ये कीटकनाशक आणि रोग या विषयांवर ते खूप प्लॅस्टिक एक समस्या विषय निवडण्याचं कारण म्हणजे का पर्यावरणामध्ये होणारे मोठ्या प्रमाणात हानी, त्याच्यावर आम्ही काय उपाय करू किंवा आमच्या वर्गामध्ये सगळे विद्यार्थी त्याच्यावर काय उपाय सुचवू, गावागावामध्ये रॅली काढू, आम्ही स्वतः आधी प्रयत्न करू आणि नंतर सर्वांना सांगू की त्याच्यावर काय उपयोग केला पाहिजे. हे सर्व आमच्या टीमने निवडलेलं आहे. मदत करण्यासाठी उभी आहे. जे आजकाल अनेक अहवाल बनवत आहेत म्हणजे प्लॅस्टिक प्रदूषणाचे प्रतिकूल परिणाम. प्लॅस्टिक गेल्या दशकात आपल्या जीवनावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम करत आहे. अशा काही घटना घडल्या आहेत ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकच्या वापराबद्दल खूप हलचल निर्माण केली. तर मित्रांनो, मी तुमचे लक्ष पुन्हा या गंभीर चिंतेकडे वेधू इच्छिते, जेणेकरून आम्ही आमच्या पर्यावरणाचा सौंदर्य घेण्यास सुरुवात करू आणि ते जपण्यासाठी सर्व प्रयत्न करू. प्लॅस्टिक ही एक आश्चर्यकारक सामग्री आहे जी दररोज अनेक गोष्टीसाठी वापरली जात आहे, परंतु ती आपल्या पर्यावरणाला खूप प्रदूषित. उद्देश म्हणजे प्लॅस्टिक मुक्त भारत हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश म्हणजे पर्यावरण वाचवणे आणि प्रदूषण कमी करणे. माती, पाणी आणि हवेच्या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो. यामुळेच प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि अन्य वस्तू मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. मात्र त्यांची विल्हेवाट लावणे कठीण होते आणि त्यामुळे नद्या, समुद्र आणि जमीन प्रदूषित होतात. प्लॅस्टिकमुळे प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आरोग्य धोक्यात येतो. तसेच यामुळे माणसाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. आपण कापडी पिशव्या, कागदी पिशव्या आणि स्टील भांड्यांचा वापर करायला हवा. सरकारने अनेक ठिकाणी सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. प्लॅस्टिक मुक्त भारत, सुंदर आणि निरोगी भारत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण स्वच्छ सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तर भविष्यातील पिढीसाठी एक स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त भारत तयार करू शकतो. या सर्व उपाय म्हणजे मी, माझी मैत्रीण किंवा आमच्या वर्गातले सगळेजण ह्याच्यावर प्लॅस्टिक मुक्त म्हणजे बंदी घालू, गावागावांमध्ये जाऊन रॅली काढू, पोस्टर लावू व सर्वांना पटवून देऊ की प्लॅस्टिक हा एक अतिशय घातक असा विषय आहे की जो आपल्या आरोग्यावर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर हा आरोग्यावर खूप नाश होईल असा करू. पर्यावरणात कोणत्याही प्रकारचं प्लॅस्टिक किंवा इकडे तिकडे कागद पडलेले दिसणार नाही. आम्ही जिकडे तिकडे कचरा पेटी लावू व आम्ही स्वतः आधी ते कचरा उचलून पेटीमध्ये टाकू आणि दुसऱ्यांना पण सांगू की रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी अन्य ठिकाणी इकडे तिकडे न फेकता सुका कचरा, ओला कचरा एका डब्यात टाकू आणि असेच सगळ्यांना समजून देऊ की प्लॅस्टिक ही समस्या पुढच्या पिढीसाठी पण घातक आहे आणि यामुळे सर्वांवर रोगाचं प्रमाणही वाढणार. यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करू आणि सर्वांनाही सांगू की कचरा नेहमी कचरा पेटीतच टाकावा आणि त्याची विल्हेवाटही चांगल्या ठिकाणी झालीच पाहिजे. असं मी व माझ्या शाळेचे सर्व मित्र, आमची टीम या उद्देशाने आम्ही हा विषय निवडला आहे. कारण आजकालच्या या जगामध्ये कचरा खूप अनेक ठिकाणी पसरतोय. म्हणून आम्हाला असं वाटलं की हा कचरा किंवा प्लॅस्टिक इकडे तिकडे न फेकता नेहमी कचरा पेटीतच फेकावा. या हेतूने आम्ही हा विषय निवडला आहे. धन्यवाद.